Namaste friends, welcome to my channel Let's Conquer Maths. First, congratulations for promoting 9th standard to 10th standard. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही 9वीतून 10वीत गेला आहात आणि 10वीत आता तुम्हाला अभ्याससुद्धा जास्त करावा लागणार आहे. परंतु 10वीच्या अभ्यासक्रमाचं टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला प्रत्येक उदाहरण अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहे. लेट अस स्टार्ट. फर्स्ट चॅप्टर ऑफ मॅथ्स फर्स्ट इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स यातल्या काही कन्सेप्ट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुमच्या व्यवस्थित लक्षात येणं खूप गरजेचं आहे. त्यातलं पहिलं आहे इक्वेशन्स. इक्वेशन्स म्हणजे लेफ्ट साइड अँड राईट साइड आर इक्वल. सपोज एक्झाम्पल 2x प्लस 9 इज इक्वल टू 13. 2x प्लस 9 इज इक्वल टू 13 हे इक्वेशन आहे आणि लेफ्ट साइड आणि राईट साइड आर इक्वल हे आपण या सिम्बॉलने दाखवलेलं आहे. याला म्हणतात इक्वेशन. सेकंड इज व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स व्हॅल्यू इज नॉट फिक्स, व्हॅल्यू इज नॉट कॉन्स्टंट, व्हॅल्यू इज चेंज. व्हेरिएबल म्हणजे त्याची व्हॅल्यू जी आहे ती कायम चेंज होत असते. मग व्हेरिएबल कोणते वापरतात तर एक्स, वाय, पी, क्यू, एम, एन. यू कॅन यूज एनी अल्फाबेट. तुम्ही कोणतंही अल्फाबेट वापरू शकता. 9x रेस टू 2. आता याच्यामध्ये 9 जो आहे त्याला कोएफिशियंट म्हणतात, कारण आपल्याला पुढं उदाहरण सोडवताना या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे व्हेरिएबलच्या आधी जी संख्या लिहिलेली असते तिला कोएफिशियंट म्हणतात. इथं x हे व्हेरिएबल आहे आणि xचा इंडेक्स 2 आहे, म्हणजे इथं डिग्री 2 आहे. तर हे लक्षात ठेवा, कोएफिशियंट, व्हेरिएबल अँड डिग्री. आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. An equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in two variable. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की इक्वेशन कंटेन्स टू व्हेरिएबल्स, म्हणजे इथं 2 व्हेरिएबल्स पाहिजे and degree 1. Suppose example 3x plus 5y is equal to 12. x आणि y हे दोन व्हेरिएबल वापरलेले आहेत आणि x ची डिग्री इथं 1 आहे, y ची सुद्धा 1 आहे. हे आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत की 2 व्हेरिएबल्स पाहिजे आणि प्रत्येक व्हेरिएबलची प्रत्येक टर्ममध्ये डिग्री 1 पाहिजे. आता याचा जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. a, b, c आर रियल नंबर्स. a, b, c हे रियल नंबर आहेत अँड a अँड b इज नॉट इक्वल टू 0. a आणि b ची किंमत 0 नको. जर a 0 असेल तर a अँड b इज नॉट 0. a 0 असेल तर 0 मल्टिप्लाय बाय x दिस टर्म इज 0. b इज 0 देन b मल्टिप्लाय बाय y this term is also 0. So a and b are not
इक्वल टू 0. ए आणि बीची किंमत ही 0 नको, कारण त्या ठिकाणी ती टर्म पूर्ण 0 होते आणि मग ax प्लस by प्लस c म्हणजे एकच व्हेरिएबल या ठिकाणी जर ही टर्म 0 झाली तर by ही एकच टर्म त्याच्यामध्ये राहते, म्हणजे by प्लस c आणि एकच व्हेरिएबल या ठिकाणी राहतो. म्हणून a किंवा b कुठलीही व्हॅल्यू या ठिकाणी 0 नको आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊया की ते इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे किंवा नाही. पहिलं एक्झाम्पल आहे 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला दोन कंडिशन्स माहिती आहे की 2 व्हेरिएबल्स पाहिजे त्या इक्वेशनमध्ये आणि प्रत्येक व्हेरिएबलची प्रत्येक टर्ममध्ये डिग्री 1 पाहिजे. ह्या दोन कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत. जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ते इक्वेशन हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल असतं. आता इथं 2 व्हेरिएबल्स आहेत m अँड n आणि प्रत्येक व्हेरिएबलची प्रत्येक टर्ममध्ये डिग्रीसुद्धा 1 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. सेकंड 3x² मायनस 7y इज इक्वल टू 13. आता इथं x अँड y 2 व्हेरिएबल्स आहेत, बट डिग्री ऑफ x इज 2. इथं xची डिग्री 2 आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. कारण आपली कंडिशन काय आहे की डिग्री ही प्रत्येक टर्ममध्ये प्रत्येक व्हेरिएबलची एकच 1च असली पाहिजे, म्हणजे दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. थर्ड एक्झाम्पल √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. इथेसुद्धा 2 व्हेरिएबल्स आहेत आणि दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1 आहे, म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे. फोर्थ एक्झाम्पल 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. इथं a 0 आहे. 0 मल्टिप्लाय बाय x, धिस टर्म इज कम्प्लिटली 0. ही टर्म 0 झाली तर या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल शिल्लक राहतो आहे, म्हणजे इथं आपली कंडिशन 2 व्हेरिएबलची सॅटिस्फाय होत नाही. म्हणून इथं धिस इक्वेशन इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पुढचं आपण घेतलं 4/x प्लस 5/x इज इक्वल टू 4. इथं आता एक जो आहे तो डिनॉमिनेटरला आहे. आता तुम्हाला रूल्स ऑफ इंडायसेस माहिती आहे. रूल्स ऑफ इंडायसेसनुसार जर आपण हे लिहायचं म्हटलं तर काय होणार आहे, हा 4 जर आपण न्यूमरेटरला नेला तर 4 इंटू x⁻⁻1 होणार आहे, प्लस 5 इंटू y⁻⁻1 इज इक्वल टू 4 असं हे इक्वेशन होणार आहे. कारण रूल ऑफ इंडायसेसमधला तुम्हाला a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m हा रूल तुम्हाला माहिती आहे. त्या रूलनुसार या ठिकाणी जर आपण x आणि y हे न्यूमरेटरला घेतले तर त्यांचे इंडायसेस म्हणजे त्यांचे इंडेक्स जे होणार आहेत ते -1 होणार आहेत, आणि -1 आपल्याला नको आहे, आपल्याला +1 पाहिजे, म्हणजे 2 व्हेरिएबल्स अँड डिग्री +1. सो इट इज नॉट ऑल्सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. दिस वन 4xy मायनस 5y मायनस 8. आता या ठिकाणी xy आहे, परंतु इथं डबल चल व्हेरिएबल वापरलेला आहे 4xy. इन लिनियर इक्वेशन ओनली वन
व्हेरिएबल, म्हणजे इथं एकच व्हेरिएबल पाहिजे, वेगवेगळे 2 व्हेरिएबल एका ठिकाणी वापरलेले नको. म्हणजे जर तुम्ही 9वीमध्ये 9th स्टँडर्डमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे की जर याचं आपण डिग्री जर घेतली तर ही एक्सची डिग्री 1 होते, वायची डिग्री 1 होते आणि टोटल डिग्री इज 2 होते. इथं टोटल डिग्री किती आहे? 2 आहे. आणि म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. इथं प्रत्येक ठिकाणी एकच व्हेरिएबल असलं पाहिजे. म्हणजे इथं 1 आणि इथं 1, पण इथं 2 व्हेरिएबल वापरलेले आहेत म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. Let us learn about simultaneous linear equations. Simultaneous linear equations means when we think about 2 linear equations. These are the linear equations 9x plus 5 is equal to 7 and 2x plus 4y is equal to 8. These are the linear equations. And when we think about 2 linear equations in 2 variables at the same time, they are called simultaneous equations. म्हणजे हे 2 लिनियर इक्वेशन्स आहेत आणि हे सॉल्व करणे म्हणजे फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला या दोन्ही इक्वेशन्सचा ॲट अ सेम टाईम आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून these equations are called simultaneous linear equations. मागच्या वर्षी इयत्ता 9वीमध्ये तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे ते अभ्यासलेलं आहे. बाय इलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल मेथड वापरून तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व केलेले आहेत. तीच मेथड आपण आता रिवाइज करणार आहोत. पहिलं एक्झाम्पल घेऊया. Solve the following simultaneous equations. 5x minus 3y is equal to 8 and 3x plus y is equal to 2. आता हे 2 लिनियर इक्वेशन्स आहेत. त्यांना आधी नंबर देऊन घ्या. 5x minus 3y is equal to 8. Consider equation 1. And 3x plus y is equal to 2, इक्वेशन 2. आता ह्या 2 लिनियर इक्वेशनमध्ये आपल्याला सॉल्व करताना 2 ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. पहिलं ऑब्झर्वेशन आहे की कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट. आता बघा इथं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं कोएफिशियंट महत्त्वाचे आहेत. आता इथं एक्सचे कोएफिशियंट किती आहेत? 5 अँड 3, वायचे 3 अँड 1. तर इथं कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आणि जर ते सेम नसतील तर आपल्याला सेम करून घ्यावे लागतात आणि मग आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करता येतं. हे फर्स्ट ऑब्झर्वेशन झालं. आणि दुसरं ऑब्झर्वेशन आहे की ज्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत त्यांचे साईन कोणते आहेत. इथं आपण आता बघूया हे कसं आधी कुठल्या व्हेरिएबलचे आपल्याला कोएफिशियंट सेम करता येत आहेत. आता इथं 5 अँड 3 आहे, इथं 3, इथं 1 आहे. 1ला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3 होणार आहे. म्हणजे इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3. multiplying both sides of equation 2 by 3. आता इक्वेशन 2ला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथं 3 टर्म आहेत, तिन्ही टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आता पहिल्या टर्मला आपण 3ने केलं, इथे किती येणार? 3 मल्टिप्लाय बाय 3 9x.
plus 1 multiplied by 3, 3y, and 2 multiplied by 3, 6. Consider this is third equation. 9x plus 3y is equal to 6. तर फर्स्ट अँड थर्डचा विचार करायचा आहे, कारण सेकंडपासून हे थर्ड इक्वेशन तयार झालेलं आहे. आता सेकंडचा डू नॉट थिंक अबाउट सेकंड इक्वेशन, ओन्ली फर्स्ट अँड थर्ड. पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशनचाच आपल्याला विचार करायचा आहे. आता इथं वायचे व्हेरिएबल सेम झालेले आहेत. 3 इथं 3 आहे, इथं 3 आहे. आता यांचे व्हेरिएबलचे जे वाय या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इथं सेम झालेले आहेत. मग सेकंड ऑब्झर्वेशन इज साईन. इथं कोणते साईन आहेत? इथं निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. डिफरंट साईन्स, वेगवेगळे साईन्स आहेत. मग या ठिकाणी आपल्याला जर डिफरंट साईन असतील तर त्या इक्वेशनची ॲडिशन करायची असते, कारण हे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला हे इक्वेशन ॲड करायचे आहेत किंवा सबट्रॅक्ट करायचे आहेत. मग सबट्रॅक्शन आहे का ॲडिशन करायचं आहे हे आपल्याला ह्या साईनवरती डिपेंड आहे. जर डिफरंट साईन असतील तर त्यांची ॲडिशन करा, आणि जर सेम साईन असतील तर त्यांचं सबट्रॅक्शन करा. आता इथं साईन्स डिफरंट आहे. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. म्हणजे इक्वेशन सेकंड प्लस इक्वेशन थर्ड, सॉरी फर्स्ट अँड थर्ड. आता फर्स्ट आहे 5x minus 3y इज इक्वल टू 8, आणि थर्ड आहे 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. आता याची आपण ॲडिशन करतो आहे. 9x प्लस 5x, इथं ह्या कोएफिशियंटची सम करा. 9 प्लस 5 14x ॲज इट इज, मायनस 3y प्लस 3y 0 इज इक्वल टू 8 प्लस 6 14. x इज इक्वल टू 14, दिस 14 डिवाइड बाय 14, म्हणजे हा 14 इकडं डिवाइड होणार आहे. 14 कॅन्सल केला आपण, x इज इक्वल टू 1. Substituting x is equal to 1 in equation फर्स्ट किंवा सेकंडमध्ये ठेवा. आता थर्डचा विचार करायची गरज नाही, इन सेकंडमध्ये ठेवूया आपण. एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. पुटिंग दिस व्हॅल्यू, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू, एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड इज 3x प्लस y इज इक्वल टू 2. 3x means 3 multiplied by x. 3 into x ची व्हॅल्यू 1. 3 into 1 plus y is equal to 2. 3 into 1 3 plus y is equal to 2. y is equal to y as it is, 2 as it is, and 3 transfer on this side, on right side, so it becomes negative.
Here it is positive, it becomes negative. 2 minus 3. Y is equal to 2 minus 3 minus 1. When different signs, so subtraction 3 minus 2 is equal to 1 and the sign of big number, so minus 1. X y is equal to, the value of x is 1 and y is minus 1. 1 and minus 1. सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथं तुम्हाला बॉक्स भरायचे आहेत. तर बॉक्स भरताना पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे आणि मग आपल्याला बॉक्स भरायचे आहेत. आता इथं 3x + 2y इज इक्वल टू 29, 5x - y इज इक्वल टू 18. 3x + 2y इज इक्वल टू 29, कन्सिडर फर्स्ट इक्वेशन. 5x - y इज इक्वल टू 18, कन्सिडर सेकंड इक्वेशन. लेट अस सॉल्व द इक्वेशन्स बाय इलिमिनेटिंग y. इथं yचं इलिमिनेशन आपल्याला करायचं आहे. फिल सुटेबल द बॉक्सेस बिलो. आता हे बॉक्सेस आपल्याला फिल करायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन ऑब्झर्वेशन्स. फर्स्ट ऑब्झर्वेशन काय आहे की कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत. इथं कोणत्याच व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम नाही. इथं 3 आहे, 5 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग आपल्याला इथं 1ला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर इथं 2 होणार आहे, म्हणजे yचे कोएफिशियंट सेम होतील. म्हणून मल्टिप्लाईंग इक्वेशन सेकंड बाय 2. आता ही ॲक्टिव्हिटी दिलेली असल्यामुळे आपलं इथं सगळं लिहिलेलं आहे. आता सेकंड इक्वेशनला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग 5x मल्टिप्लाय बाय 2, इथं 2 येणार. मायनस y मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 18 मल्टिप्लाय बाय 2. कारण मल्टिप्लाईंग इक्वेशन सेकंड बाय 2 आपण सगळ्या तीनही टर्मला ऑन बोथ साइड्स मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन करा. 5 × 2 10, 5x × 2 10x मायनस y × 2 2y इज इक्वल टू 18 × 2 36. सेकंड ऑब्झर्वेशन त्यांचे सायन्स. फर्स्ट इथं +2y आहे आणि थर्ड इथं -2y आहे, कारण सेकंडपासून थर्ड तयार झालेलं आहे. इथं +2y, इथं -2y. साईन इथं डिफरंट आहे. डिफरंट साईन असतील तर त्यांची ते इक्वेशन ॲड करा. आता म्हणून इथं लेटस ॲड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. मग फर्स्ट इक्वेशन इथं लिहिलेलं आहे 3x + 2y इज इक्वल टू 29. आणि थर्ड इक्वेशन आपण तयार केलेलं आहे 10x - 2y इज इक्वल टू 36. 10x + 3x 13x + 2y - 2y हे कॅन्सल होतील. 29 + 36 65. 9 + 6 15, कॅरी ऑन 1 and 6. 13x इज इक्वल टू 65. x इज इक्वल टू, आता x आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. x इज इक्वल टू 65 13 डिवाइड होणार आहे. इथं मल्टिप्लाय आहे, बरोबर चिन्हाच्या इक्वल सिम्बॉलच्या पलीकडे जाताना तो डिवाइड होतो. इथं भाग द्या. 13 1 = 13, 13 5 = 65. x इज इक्वल टू
5 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे 3x + 2y इज इक्वल टू 29. पुटिंग द व्हॅल्यू x, 3 इंटू x ची व्हॅल्यू 5 प्लस 2y इज इक्वल टू 29. द 3 इंटू 5, 3 5 15 प्लस 2y इज इक्वल टू 29. 2y as it is, 29 as it is, 15 transfer on right side. Here it is positive, it becomes negative. Here negative sign दिलेला आहे आपल्याला, only -15. 2y is equal to 29 minus 15 is equal to 14. y is equal to 14 upon 2. हा 2 डिवाइड होणार आहे. आपण भाग दिला, 2 7 14. y is equal to 7. x ची व्हॅल्यू 5 and value of y 7. Third example, solve 15x plus 17y is equal to 21 and 17x plus 15y is equal to 11. First give the numbers to equations. 15x plus 17y is equal to 21. Consider first equation, and 17x plus 15y is equal to 11 second equation. आता ह्या दोन इक्वेशनचं ऑब्झर्वेशन जर केलं तर या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ x and y आर इंटरचेंज. इथं xचा कोइफिशियंट इथं yला आहे, इथं yचा कोइफिशियंट इथं xला आहे. क्रॉस कोइफिशियंट आहेत. जर असं एक्झाम्पल असेल तर त्या दोन्ही इक्वेशनची एकदा ॲडिशन करायचं, एकदा सबट्रॅक्शन करायचं आहे. आता इथं 1 फर्स्ट अँड सेकंड. लेट अस ॲड इक्वेशन्स फर्स्ट and second. जर क्रॉस कोएफिशियंट असतील तर त्यांची साइन किंवा कोएफिशियंट वगैरे काही बघायची गरज नाही. जर क्रॉस कोएफिशियंट असतील तर त्यांना एकदा ॲड करा आणि एकदा सबट्रॅक्ट करा, म्हणजे दोन नवीन इक्वेशन्स मिळतात आणि ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळते. 15x plus 17y is equal to 21. 17x plus 15y is equal to 11. 15x plus 17y, add this number, 32x plus 32y is equal to 32. x plus 32y is equal to 32. आता या इक्वेशनला 32 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल, कारण प्रत्येक ठिकाणी 32 आहे. डिवाइडिंग बोथ साइड of the equation by 32. 32 xला 32 ने डिवाइड केलं तर हा 32 जाणार आहे, कॅन्सल होईल. इथे शिल्लक राहील फक्त x प्लस हा 32 पण जाणार आहे,
y इज इक्वल टू 32/32. 32ला 32 डिवाइड केलं इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 3. Let us subtract equation second from first. Subtract equation second from first. Subtract second from 1. 15x plus 17y is equal to 21. 17x, second equation, 17x plus 15y is equal to 11. जेव्हा इक्वेशन सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस जे इक्वेशन सबट्रॅक्शन करत असतो आपण त्या इक्वेशनचे सगळ्या टर्मचे साईन चेंज होतात. इथं पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह होणार, हा पण पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह होणार, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह होणार. जे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करतो आहे त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे साईन चेंज करा. ते अपोजिट होतात, प्लस असेल तर मायनस होतात, मायनस असेल तर प्लस होतात. आता इथं 15 - 17 असे आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. एक्स ॲज इट इज 15 - 17. आता 15मधनं 17 जात नाही म्हणून 17मधनं 15 गेले 2 आणि बिग नंबर हॅज निगेटिव्ह साईन, सो -2x. 17 - 15 2y ॲज इट इज प्लस साईन, 17ला प्लस साईन आहे म्हणजे इथं प्लस येणार. 21 - 11 10. इथं -2 आहे, +2 आहे आणि 10ला सुद्धा 2ने भाग जाणार आहे. सो डिवायडिंग both sides of the equation by 2. आता 2ला 2ने जर आपण डिवाइड केलं तर 2 कॅन्सल होणार आहे, -x ओनली रिमेनिंग, प्लस 2ला 2ने डिवाइड केलं तर हा 2 कॅन्सल होणार आहे, प्लस y इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2. 2 5 = 10. 10 डिवायडेड बाय 2. 2 5 = 10 इज इक्वल टू 5. इक्वेशन 4. आता इक्वेशन 3rd आणि इक्वेशन 4चा आपल्याला विचार करायचा आहे. आता इथं ऑब्झर्वेशन करायचे आहेत की इथं चलांचे सहगुणक तर समानच आहेत, फक्त साईन इथं एक्सची साईन डिफरंट आहे. म्हणजे आपण 3 and 4 हे ॲड करू शकतो आहे. म्हणजे इथं एक्स कॅन्सल होईल, कारण डिफरंट साईन असेल तर ॲड करा आणि सबट्रॅक्शन करायचं असेल तर मग मात्र इथं साईन बदलतात. म्हणून शक्यतो नेहमी आपल्याला इक्वेशन ॲड करण्यावरच लक्ष द्यायचं आहे. लेट अस ॲड इक्वेशन थर्ड and fourth. Equation 3rd, x plus y is equal to 1 and equation 4th, -x plus y is equal to 5.
हे दोन इक्वेशन आपण घेतलेले आहेत. आता -x + x इथं 0, y + y 2y इज इक्वल टू 1 + 5 6, y इज इक्वल टू 6/2. हा 2 इकडे डिवाइड होणार आहे. इथं भाग दिला आपण y इज इक्वल टू 3. आता y ची जी व्हॅल्यू आहे ती 3 किंवा 4 मध्ये सबस्टिट्यूट करा. 1 अँड सेकंड किंवा फर्स्ट अँड सेकंडचा आपल्याला तिथे विचार करायची गरज नाही. फक्त तुम्ही थर्ड किंवा फोर्थमध्ये जरी ती सबस्टिट्यूट केली तरी आपल्याला पुढची व्हॅल्यू मिळणार आहे. सो सबस्टिट्यूटिंग y is equal to 3 in equation third. Equation third is x plus y is equal to 1. x plus y ची व्हॅल्यू 3 is equal to 1. x as it is equal to 1 as it is plus 3 transfer on right side, so it becomes negative. x is equal to 1 minus 3, x is equal to -2, x is equal to -2. So xy is equal to -2, 3. is the solution. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.